हॅलो गाईज, मी शुभम गाजर आपलं कोकणीचा यूट्यूब चॅनलच्या मधून थेट स्वर्गनगरी कोकणातून पुन्हा एकदा स्वागत करतो। तर मित्रांनो, बरेच दिवस आपल्या चॅनलवरती काही ब्लॉग नव्हता आला, तर आता मित्रांनो आज आलो आपण खेड तालुक्यातील मैपत गडावरती। तर मित्रांनो, खेड तालुक्याला असा खूप सारा मोठा असा ऐतिहासिक वारसा लाभला, त्यामध्ये प्रामुख्याने 3 असे महत्त्वाचे किल्ले आपल्याला खेड तालुक्यात आहेत, एक मैपतगड, रसालगड आणि सुमारगड। तर मित्रांनो, सुमारगडावरती महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात आणि मोठ्या आनंदात ह्या ठिकाणी संपन्न होतात। या महाशिवरात्रीमध्ये खूप सारे खेडमध्ये तसे इतर राज्यातील देखील भाविक या ठिकाणी येत असतात महाशिवरात्रीनंतर। मित्रांनो, आपण पण महाशिवरात्रीनिमित्त आपण आलो आहोत मैपतगड। तर मैपतगडावर खूप सारे अशा ऐतिहासिक वास्तू आपल्याला इथे पाहायला भेटतात, मंदिरे, समाधी, तसेच राजवाड्यांचे अवशेष वगैरे खूप सारं असं या गडावरती। तर मित्रांनो, खूप उंच असा असलेला हा किल्ला आहे। तर किल्ल्यावर जाण्यासाठी एकीकडून खेड दरवाजा आहे, तिकडे बीड मार्गे पण रस्ता आहे आणि इकडे पुरे मार्ग, असे अनेक पायवाटा या किल्ल्यावरती जात असतात। तर मित्रांनो, हा खेड दरवाजा आहे तो आताच नुकताच सापडलेला आहे। जेव्हा गिर्यारोहकांनी पाहणी केली, सर्व गडाचा मोहीम राबवली, तेव्हा तो खेड दरवाजा सापडला आणि तेव्हा आता तो खेड दरवाजा सापडला। आणि इकडे बघा, खूप अशी उंच अशा डोंगर रांगेत हा वसलेला किल्ला आहे। बघा समोर इकडे आपलं खेडचं विहंगमय असं दृश्य एका ठिकाणी पाहायला भेटतं। तर मित्रांनो, बघायला गेलं तर या गडाच्या पायथ्याशी असलेलं गाव म्हणजे वाडी बेलदार हे गाव आहे। खूप छोटंसं असं आणि सुंदर असं हे कोकणातलं एक सुंदर असं गाव आहे। खूप छान वाटतं गाडावरून ते गाव, एक मस्त असं दिसतं। गडाच्या पायथ्यावर येण्यासाठी डांबरीकरणाचा रस्ता आपल्याला पाहायला भेटतो, खूप चांगल्या पद्धतीचा रस्ता आहे। मित्रांनो, खालून वरती आलो आपल्या इथे 2 वाटा दिसतात, एक मेन खेड दरवाजा या साईडला आहे आणि इकडे पारेश्वर मंदिराकडे जाणारा मार्ग। तर मित्रांनो, ह्या मार्गे देखील आपण पारेश्वर मंदिरापर्यंत पोहोचू शकतो। पण मित्रांनो, आत्ताच आपण वरून तिकडून आलो आहे शिरूर, आता आपण ह्या मार्गाने तिकडे एक बुरुज आहे तिकडे जाणार आहोत। मित्रांनो, खेड दरवाजा तो आपण छोटासा व्हिडिओ यामध्ये अपलोड करू मग काढला आहे। तर मित्रांनो, गडावर जायला संपूर्ण पायवाट आहे, पायरी मार्ग आपल्याला पाहायला भेटत नाही। जर आपण खेड दरवाजा बघतो तिथं थोड्या पायऱ्या पाहायला भेटतात, पण त्याच पायऱ्या कुठेतरी नामशेष झालेल्या दिसत आहेत, कारण ह्या उंचाशा गडावर जायला पायरी मार्ग असेल, पण कालाच्या ओघात तो मातीखाली दडलेला आपल्याला पाहायला भेटत आहे। तर मित्रांनो, आपलं थकवा जाणवलं की आपल्या वाटेत आपल्या लाकडी बेंच ठेवलेल्या आहेत बसण्यासाठी। तर एकाच दमामध्ये आपण पूर्ण किल्ला चढू शकत नाही, तर आपण थांबत गड चढू शकतो। तर मित्रांनो, तुम्ही इकडे एप्रिल-मे मध्ये आलात तर आपल्याला खूप सारा इकडे आपल्याला रानमेवा खायला भेटेल, जशी करवंद असेल, जांभूळ असेल, आंबा। तर मित्रांनो, आताच्या सध्या महाशिवरात्री म्हणजे आपल्या फेब्रुवारीमध्ये आले, तर ह्या सीझनमध्ये आपल्याकडे फक्त आता हुंबर खायला भेटते। तिकडे हुंबराची झाडं खूप सारी आहेत। तर मित्रांनो, खूप सारी अशी गर्दी महाशिवरात्रीनिमित्त आपल्या मैपतगडावर होत असते। खूप सारे भाविक आजूबाजूच्या गावातून महादेवाच्या दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात, आपण पाहू शकता। खूप सारी आज गर्दी या ठिकाणी वाट काढून घाटमाटा चढत आपल्या किल्ल्यावरती महादेवाच्या चरणाशी पोचण्याचा प्रयत्न करीत आहेत। तर मित्रांनो, एकंदरीत बघायला गेलं तर हा किल्ला खूप असा डोंगराळ भागात आहे, उंच असं केलं तरी पण या किल्ल्यावरती आज वीज पाहायला भेटते। खूप सुंदर पद्धतीने ह्या ठिकाणी वीज पुरवठा आणलेला आहे। डोंगर दऱ्यातून हा वीज पुरवठा वरती किल्ल्यापर्यंत पोहोचवला आहे। खूप छान पद्धतीने या ठिकाणी आपल्याला काम केलेलं पाहायला भेटते वरती। तर मित्रांनो, इकडे पुढे आपण बघतो दुर्गवीर प्रतिष्ठानतर्फे या ठिकाणी बोललो आहे। पहिले इथे काहीच नंतर चुकायला व्हायचं खूप। तर इकडे शिवनंदी आणि बुरुज या ठिकाणी आहे, तर आपण तिकडे आधी जाऊ, नंतर वरती मंदिराकडे आपण जाऊ। या ठिकाणी मित्रांनो, आपल्याला धबधबे पण पाहायला भेटतात कड्यावरून कोसळले नाही, पण ते आता त्यामध्ये पाणी नाही। जर पावसाळा असतं तेव्हा इकडे बघण्यासारखं खूप असतं, पाण्याचं विहंगमय असे दृश्य, तसेच हिरवगार नेचर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं। तर पावसाळ्यात आला तर आपण इकडे उत्तमरित्या असा निसर्गाचा आनंद आणि इतिहासाचा देखील आनंद आपण अनुभवू शकतो। इकडे बघा, ह्या आहे तो आपला उंच असा बुरुज आहे। तर बुरुजाची जी तटबंदी आहे ती आजही आपल्याला पाहायला भेटते। इकडे बसण्यासाठी एक सुंदरसं असं पात्र्याची छेड मारलेली आहे। पुढे तिकडे मित्रांनो बघा, कशी सुंदर अशी कातलाची पर्वतरांग आहे, पूर्ण कातल आहे उभा आणि त्यावरती पर्वतरांग उभी आहे। खूप सुंदर असं हे दृश्य आहे। तर मित्र, इकडे आपल्याला बंधारा पण भेटतो, कारण शिवकालात बांधलेल्या कारण शिवाजी महाराजांच्या काळात या ठिकाणून पाणी पुरवठा खालच्या गावांना देखील केला जात असेल, असं याच्यावरून आपल्याला अनुभव येतो। कारण आता जर बघायला गेलं हा पूर्ण बंधारा भरलेला आहे मातीने। तर मित्रांनो, पाणी पुरवठा करणाऱ्या आजही किल्ल्यावरती आपल्याला 2 विहिरी पाहायला भेटतात, त्याला वर्षभर 12 पाणी या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत असतं। तर पूर्णपणे आता जर बंधारा पाहायला गेलात तर हा बंधारा पूर्णपणे भरलेला आहे, त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची झाडं बोलते बघा, पूर्णपणे हा बंधारा भरलेला आहे।
पायरेश्वर मंदिराजवळ पोहोचले. इकडे समोर पायरेश्वर मंदिर, इकडे काही वाड्याचे अवशेष आहेत. किल्ल्यावरती जो वाडा होता त्याचे अवशेष आहे. इकडे देखील आपल्याला अवशेष पाहिजे. आपण नंतर पाहू. आधी आपण मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊया पायरेश्वरांचं. हे पुरी मंदिर पूर्वीच आहे. काळ्या दगडाचं असं मंदिर आहे. त्याचा आता जीर्णोद्धार केलेला आहे. हे बघा, खूप सुंदर असा सूर्य असा निसर्गाच्या सानिध्यात त्या गडमाथ्यावरती बसलेला आहे पायरेश्वर मंदिर. बरं, तर या ठिकाणी दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविकांसाठी आपल्याला वाडी बेलदारतर्फे प्रसादाची व्यवस्था केलेली आहे. तसेच काल रात्री जेवण देखील या ठिकाणी आपल्याला केलेलं होतं. तर खूप सुंदर असं नियोजन वाडी बेलदार या इथल्या ग्रामस्थांनी भाविकांसाठी केलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. मंदिराच्या समोरच अंगणाच्या समोर एक विहीर पाहायला भेटेल. 12 महिने पाण्याने हे पाणी फ्रीजपेक्षा थंडगार पाणी असताना स्वच्छ पाणी आहे. आणि इकडे काही दगडात कोरलेली पाषाण आपल्या इकडे पाहायला भेटतात. पण ते तसेच आहे बघा, तुळशी वगैरे. बघितलं तर यामध्ये महाशिवरात्रीला खूप सारे असे कार्यक्रम नियोजित आहेत. पारंपरिक कार्यक्रम, भजनाचे कार्यक्रम, कीर्तनाचे कार्यक्रम, तसेच इथल्या स्थानिकांचे पारंपरिक जे नृत्य आहेत ते ह्या ठिकाणी होत असतात. खूप मजा येत आहे या ठिकाणी. तर मित्रांनो, ह्या ठिकाणी आपण बघितलं तर मंदिराच्या समोरच समाधीशिला म्हणजे दगडामध्ये कोरलेल्या समाधी देखील आपल्याला पाहायला भेटतं. तुम्हाला दाखवतो, आपण बघू शकता समाधीशिला. तर समाधीशिलापासून जेव्हा पुढे तेव्हा आपल्याला होलीचा माल लागतो. बघा, संपूर्ण असा होलीचा माल आहे. होलीचा माल पहिलाही पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी होळी पेटवली जायची. तोच हा होलीचा माल. तर आपण पुढे जाऊया. पुढे अजून पायवाडी केली आहे. काय आहे पुढे ते आपण प्रत्यक्षरित्या पाहणार आहोत. त्या मालापासून जरा पुढेच परत एक शिवपिंड लागते. बघा, प्राचीन अशी शिवपिंड आहे. तिकडे पुढे भवनं देखील आहेत. मित्रांनो, होलीच्या माल जरा पुढे आलं परत एक आपल्याला शिवपिंड लागते. पुढे परत आलं तर समाधी लागते. तर इथे 2 समाध्या दिसत आहेत. तर मित्रांनो, या गडाचा संपूर्ण अभ्यास केला तर आपल्याला प्रत्येक ठिकाणी दगडी जोती आपल्याला पाहिजे अवशेष पाहायला भेटतात. कारण या ठिकाणी खूप सारे असे वाडे होते असं आपण यानुसार अंदाज लावू शकतो. तर मित्रांनो, आता आपण होळीच्या माल पुढे एक ओल होता पाण्याचा, तो ओलून पुढे आलो पुढच्या जंगलामध्ये. तिकडे पुढे आपल्याला पुढच्या टेकडीवर जायचं. महाबळेश्वर साईडला जी टेकडी आहे त्या साईडला जायचं आहे. तिथून आपल्याला महाबळेश्वरचं काही परिसर आपल्या तिथून नजरेस पडतो. तर आपल्या इकडे पुढे जाताना काही अंतरावरती परत हनुमानाचं मंदिर देखील लागतं. तेही आपण पाहणार आहोत. आता आपले समोर सर्व मित्रमंडळी आहेत, तेही चाललेत. खूप जंगलमय असा परिसर आहे. खूप शांतता वातावरण, तसेच पक्षींचा किलबिलाट वगैरे इकडे आपल्याला ऐकायला मिळतं. आणि इकडे आपल्याला महादेवाचं मंदिर पाहायला भेटतंय. ते आपल्याला मारुतीची मूर्ती नजरेस पडते. ती जरा तुटलेल्या अवस्थेत आपल्याला पाहायला भेटते. खूप गंभीर अवस्थेत हा किल्ल्यावरच्या ज्या वास्तू आहेत त्यांची बिकट अवस्था आहे. याकडे आपण सर्वांनी लक्ष दिलं तर या किल्ल्याकडे सर्वांचं लक्ष केंद्रित होईल. मित्रमंडळीच्या समय तिथे जरा साफसफाई करत आहोत हनुमान मंदिराजवळची. खूप सारे पातेरी पडले झाडांचं. आता पानगळतीचं सीजन चालू आहे. खूप पालोपाचळ पडलं, झाडून घेऊया. तिकडे बुरुज आहे एक. तर मित्रांनो, आपण मारुती मंदिरापासून पुढे आलं तर सेम रायगड जसा टकमक टोक आहे त्या पद्धतीने हा टोक आहे, कडा आहे. तर टकमक टोकावर सेम त्या प्रकारचा हा टकमक टोक वाटतं आहे. आणि बघा, हे आपली पर्वतरंग आहे. इकडे महाबळेश्वरचा सर्व परिसर, महाबळेश्वर साताऱ्याचा सर्व परिसर आहे. इकडे आपल्या नजरेस पडत आहे. खाली काही पायथ्याजवळ आपली खेड तालुक्यातली गावं आहेत, आंबवली, चाटव वगैरे अशी. हे बघा, खूप सुंदर अशी सह्याद्रीची पर्वतरंग आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला भेटत आहे.
आज जर आपण या महिपतगडाचा क्षेत्रफळाचा अंदाज तर खूप मोठं क्षेत्रफळ या गडाचं आहे। आता आपण पाहू शकता हा एक कडा आहे आणि साईडला बघा तिथे एक पुढे बुरुज आहे, पुढे एक तिथे बुरुज आहे आणि संपूर्ण डोंगर काय पूर्ण डोंगरावर काही तटबंदी तिथे अजून काय पाहायला भेटत नाही। इथं काही ठिकाणी बुरुज आपल्याला अस्तित्वात असले पाहायला भेटतात। खूप घनदाट असं जंगल या किल्ल्यावरती आपल्याला पाहायला भेटतंय बघा। पण शिवप्रेमी म्हणून आपण गडावरती येतो मोठ्या उत्साहाने, आपण शिवप्रेमी आणि आपलं हे शिवप्रेम पाहून मला काही वाटलं पाहिजे। आज आपण इथे जेवतो, पार्टी करतो तसं आणि सर्व कचरा इकडे आपण सगळे परिसरात टाकतोय, ह्यामुळे नैसर्गिक जे प्राणी आहेत त्यांना खूप त्रास होतो। आता आपण बघत किल्ल्यावरती दुर्ग सेवा प्रतिष्ठान आहेत, त्यांच्या मार्फत कचरा कुंड्या वगैरे ठेवल्या आल्या आहेत, तर त्यामध्ये कचरा आपण टाकला पाहिजे। असा उघड्यावरती कचरा टाकणे चुकीचं आहे, एवढं सुद्धा सूचना लावणे आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो। हे आपण सुशिक्षित लोकांनी असं करणे खूप चुकीचं आहे। तर मित्रांनो इकडे राजवाड्याचे अवशेष आपल्याला पाहायला भेटत आहे बघा। वाड्याचा चौतारा आज देखील इथे साबूत आहे, खूप मोठी मोठी झाडं देखील भली मोठी झाडं या ठिकाणी राजवाड्यामध्ये उगवले। तर मित्रांनो पूर्वी हा राजवाडा कसा असेल याचा आपण जर अंदाज लावला तर खूप मस्तपैकी हा राजवाडा या ठिकाणी होता। पूर्ण आज इकडे राजवाड्याच्या भिंती आपल्याला पाहायला भेटत नाही, तर इकडे काही वास्तू आपल्याला पाहायला भेटते बघा। हे शिवपिंड टाईप आहे वास्तू, हे एक दगडावरती वर्तुळ आहे आणि असा आयताकृती हा वाडा आपल्याला पाहायला भेटतो। इकडे आपल्याला रास्त सदरसारखं असं उंचवटा या ठिकाणी पाहायला भेटतो आणि इकडे बैठक व्यवस्था केलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते। तर मित्रांनो एवढंच अवशेष या ठिकाणी राजवाड्याच्या या गडावरती साबूत आहे। आणि या जंगलात जर आपण फिरलात तर लहान मोठी जोती आपल्याला पाहायला मिळतात, यातर्फे आपण त्यांचा अंदाज लावू शकतो की या ठिकाणी अशी छोटी मोठी घरं देखील लोकवस्ती किल्ल्यावरती होती असा आपण अंदाज लावू शकतो। पण आज 400 वर्षाच्या नंतर आज आपल्याला फक्त त्यांचे अस्तित्व ते जोतेच आपल्याला या ठिकाणी अनुभवता येतात। खूप सुंदर असा ऐतिहासिक वारसा या महिपतगडाला लाभलेला आहे। मित्रांनो मंदिरासमोरील एक वास्तू आहे, खूप सुंदर असा जोता या ठिकाणी पाहायला भेटते। ही पण एक रास्ता असेल असं आपल्याला याच्यावरून वाटतं। खाली जोता बघा मस्तपैकी 3 लाईनची ओळी अशी नक्षीकाम दर्शवलं आहे जोता, त्यावरती अजून काळ्या दगडाचा जोता दर्शवला। आतमध्ये काहीशा मूर्त्या आपल्याला पाहायला भेटतात, आतमध्ये जाऊन आपण पाहूया। मित्रांनो काही या ठिकाणी आपल्याला दगडी छोटा आपल्याला देवता पाहायला मिळतात आणि इकडे पूजन वगैरे त्यांचं केलं इकडे पाहू शकता। पूर्ण हा आयताकृती असा गाभारा आहे आपण पाहू शकतोय बघा। आयताकृती असं बांधकाम आहे आणि पुढे महादेवाचं मंदिर। मी बुरुजावरती जात होतो तर इकडे बरेच रानात शिरलो, रानात आपल्याला काहीतरी बांधकामाचे असे जुने अवशेष आपण या ठिकाणी पाहायला भेटतात। इकडे बाजूने तटबंदी आपल्याला पाहायला भेटते, भरी मोठी अशी तटबंदी या साईडून दिसते। आणि इकडे बघा इकडे 2 कमान्या पाहायला भेटतात, बघा कमानी खूप सुंदर अशी ऐतिहासिक कमानी आहे। पुढे देखील एक कमानी आहे। तटबंदीला कमान्या अशा पण संबोधले जातील, कारण आतमध्ये तटबंदी अर्धी दिसते आपल्याला साबूत आणि पुढे या 2 कमान्या दिसतात। खूप सुंदर असं हे बांधकाम असतं, आज भरपूर हे बांधकाम ह्या गडावरचं पडलेलं आहे। इकडे बघा इकडे पण खूप सारं असं बांधकामाचे अवशेष आपण पाहू शकता। दगडी जोते मोठेच्या मोठे जोते या ठिकाणी आपण पाहतोय। इकडे पण बघा पूर्ण ही मोठीच्या भरी तटबंदीच आहे। हे बघा तिथे एक कमानी दाखवली आहे, इकडे एक कमानी, अशा पुढे कमानी दाखवली, अशी तटबंदी दाखवली आणि वरती कमानी दाखवली। म्हणजे दिसण्यासाठी खूप सुरेख असं पहिल्या काळात हे दिसत असेल। जेणेकरून तिकडे भली मोठं झाडं झालेत, हे बघा तिकडे देखील तटबंदी। तर मित्रांनो आता आपण पाहू शकता इकडे बघा 2 साईडला आपण उंच चौतरे दिसत, ह्या बाजूला पण आणि मध्ये 10 फुटाचं अंतर आपल्याला दिसतं, 10 ते 15 फुटाचं अंतर आपल्याला दिसतं। कारण ही जागा म्हणजे केवळ महाराजांच्या काळात बाजारपेठ पण असू शकते, नाही ते 2 साईडने दुमजली इमारती आणि मध्ये रस्ता देखील असू शकतो, असं मी असा अंदाज लावतोय। हे बघा इकडे पण जोत आहे दगडी लांबच्या लांब असे, आणि इकडे पण जोत आहे आणि मध्ये 10 फुटाचं अंतर आहे।
तर मित्रांनो वेगवेगळ्या परंपराने आपला मैपत गडावरचा महाशिवरात्री उत्सव संपन्न होत आहे। तर मित्रांनो आता 2 दिवस आपण गडावरती होतो, आता आपण खाली उतरायला निघालो आहे। सकाळचे पहाटेचे 4 वाजले आणि आपण गड उतरायला सुरुवात करणार आहोत। मित्रांनो आताच आपण गडावरून खाली उतरलो आहे। तर आता आपण वाडी बेलदार गाव, इकडे वाडी बेलदार गाव आहे। तर गाव सर्व तर बंद आहे, सर्व गडावरची खालची। तर मित्रांनो गावात सर्व बंद आहे, कारण माणसं सर्व गडावरती आहेत, मंदिरामध्ये ती सर्व उद्या येतील, कारण सकाळी काकड आरती वगैरे होऊन त्या कार्यक्रमाची समाप्ती होईल महाशिवरात्रीची। तर मित्रांनो 2 दिवस गडावरती तो खूप पारंपरिक पद्धतीने ही महाशिवरात्री पारेश्वराची मैपत गडावरती साजरी होते। खूप छान पद्धतीने हा संपूर्ण सोहळा इथे पार पडला, खूप भारी वाटलं, पहिल्यांदा चालू होतो। तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा। पुन्हा आपण भेटू अशाच एखाद्या छान व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद।